तुझं नाव काय बेटा? रामराव काळवा ढवळे, राहणार बळेगाव, मोबाईल नंबर? 96 73 78 54 50. बर. तुला इथं थेरपी सेंटरला यायला सुरुवात करून किती दिवस झाले? 1 महिना झाला सर. आवाज थोडा. 1 महिना झाला. बर. इथं थेरपी सेंटरला यायच्या अगोदर तुला काय त्रास होता? मला हे मानापासून कमरापत्राचा त्रास होता. माझं पहिलं ॲक्सिडेंट झालं होतं ऑटोचं. हां. त्याच्यामुळं डॉक्टरने सांगितले होते नांदेडला गेल्यावर की त्या कमराचा गॅप आला म्हणून सांगितले होते. हां. ते गॅप आल्याच्या नंतर मी काही दिवस कोर्स केलो नांदेडला. हां. गोळ्या वगैरे खाल्लो. हां. तरी पण काही कमी नव्हतं माझं. हां. तर मी जवळपास 4 वर्ष काम सोडून दिलं होतं. मी मिस्त्री काम करतो. हां. 4 वर्ष काम सोडून दिलं होतं त्रासामुळं. बर. ज्यावेळेस तुम्ही थेरपीचं सेंटर काढल्या हां. त्यावेळेस मी आलो तुमच्याकडं. हां. आल्याच्या नंतर 1-2 दिवस तुमचं बघलो मी. हां. केल्याच्या नंतर मग कामाला गेलो. हां. सतत मी आता तुमच्याकडे कोर्स केल्यामुळे मी आज 1 महिना कंटिन्यू काम करत आलो. बर. मला कुठलाच त्रास नाही. बर. मध्यंतरी केल्याच्या नंतर एक 4-8 दिवसानं त्रास असं इथं होऊ लागलं म्हणून तुम्हाला सांगलो. हो. त्याच्यानंतर तुम्ही मसाज. बदल केल्या मसाजचं. हो. मसाज केल्याच्या नंतर मला आता कुठलाच त्रास नाही. बरं. आता पूर्ण दिवसभर काम होऊ लागलंय? पूर्ण दिवसभर काम होतं. कुठलाही- मला निव्वळ पाडावरचं काम अजिबात होत नव्हतं. तरी पण मी पाडावरचं काम आता करायला लागलो. पाडावरचं म्हणजे नाही? लेंटलच्या वरचं बांधकाम. अच्छा अच्छा. आणि पाडावरचं म्हणजे प्लास्टर असेल आउटरचं, हां. मधला असेल. हां. फार त्रास होत होता. म्हणजे इतकं त्रास होत होतं की मी काम केल्याच्या नंतर दुपारच्या वेळेस जेवायला सुद्धा येत नव्हतं मला बसून. हां. मला कशाचं सारा घ्यावा लागत होतं. म्हणजे दिवाळाला बसून जेवायचं. हम्म, हम्म. असं मला पाठीला काहीतरी ताण देऊन बसलं तरच मला जेवण सुद्धा करायचं होतं. बरं. मला आता त्याची कशाचीच गरज नाही. बरं. आता काही वाकून वगैरे काम केलं तर काही त्रास? काहीच त्रास नाही मला, कुठलाच त्रास नाही. एकंदरीत सगळा त्रास कमी झाला? सगळा त्रास कमी झाला मला. बरं. ओके. ठीक आहे. धन्यवाद सर.